समोर अतिशय कष्टातून ज्यांनी करिअर घडवलं असे दोन विद्यार्थी आपल्या समोर आहेत. ते त्या विद्यार्थ्यांची आज आपण थोडक्यात मुलाखत घेऊया. ॲक्च्युली ह्यांनी त्यांचे जे पाहुणे त्यांच्या ॲडमिशनसाठी ॲक्च्युली आले. त्याचवेळी आमची करिअरबद्दल जी चर्चा झाली तर याच्याबद्दल आम्हाला कौतुक ह्या गोष्टीचं आहे की आमचे विद्यार्थी झाल्यानंतर ते जाण ठेवतात आणि अकॅडमीला पुन्हा भेट देतात. यापैकी सागर गुरव आणि शीतल गुरव आपल्या समोर आहेत. दोघं हजबंड वाईफ आहेत. त्यापैकी पहिली आपण सागर गुरव यांची. सागर सर, तुमची कशी जडणघडण झाली किंवा कसं पास झाला एक थोडक्यात तुम्ही जरा सांगा. सर, मी राहणारा कागवाडचा आहे. माझं नाव सागर राजू गुरव आहे आणि मी 2017-22 जूनला मी JD मध्ये भरती झालो. JD मध्ये इथून भरती झाल्यावर मला ट्रेनिंग सेंटर सापडली. बेंगळूर AC सेंटरमध्ये माझं ट्रेनिंग सेंटर सापडली. बरोबर. तिथून मी फर्स्ट टाइमला फर्स्ट पोस्टिंग झाली माझी कुपवाडाला झाली. मग कुपवाडापासून आणि गेलो केदारनाथला. केदारनाथ देहरादून पोस्टिंग संपून आता मी ड्युटी करायला लागलोय. आपल्या श्रीनगरमध्ये मी ड्युटी करायला लागलोय. मग ही आहे माझी वाईफ शीतल. यांची मिसेस, यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर यांनी मिसेसला ऍडमिशनसाठी कशी आली जरा माहिती सांगा. कुठं? ही माझी शीतल माझी मिसेस आहे. 2022 3 मेला आमचं मॅरेज झालं. त्यानंतर शीतलनं म्हटली की मला काय तर पुढं घडवायचं आहे आयुष्यात. मग घडवल्यावर मग आता कुठं जायचं म्हणून आम्ही सर टेन्शनमध्ये होतो. त्या टायमाला आम्हाला असंच गायडन्स आम्ही युट्यूबवर सगळं सर्च करून आम्हाला गायडन्स सापडला की सांगलीमध्ये बारसकर सर म्हणून एक आपलं सर आहे, त्यांच्याकडे जावं. आम्ही मग त्या टायमाला सरांच्याकडे आलं. सरांच्याकडे घरी गेलं. घरी गेल्यानंतर सरांना आम्हाला गायडन्स दिलीत की आम्ही ह्यांच्याकडे सरांच्याकडे आलो की MPSC UPSC साठी आलं. पण सरांना हिचं सगळं फिजिकल अमोल सरांनी फिजिकल बघून सगळं सांगितलं की तुम्ही हिच्यात काय ह्याला MPSC UPSC करू नका, पण हिला इंटरेस्ट आहे आपलं पोलीस आणि ह्याच्यात आहे. सरांना सांगितली. मग आम्ही पण सराचं गोष्टीला मान ठेवलं. मग आम्ही हिला काय केलं की पोलीस भरतीच्या मार्गात उतरवलं. मग अमोल सर आणि बारसकर सरांचं गायडन्स व शीतलनं हार्डली तर 3 ते 4 महिना क्लास केले असेल. तेवढाच हिनं नाही तर तिचं आयुष्य घडवून दिली. शीतल मॅडम, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या. मी क्लासला आलेली तेव्हा MPSCच्या ॲडमिशनसाठी आलेली. पण सरांनी सांगितलेले की सुरुवात ही छोट्या पोस्टपासून व्हायला पाहिजे. त्यामुळं रिक्वेस्ट केल्यानंतर मी ज्यावेळी परमिशन मिळाली त्यावेळी ते क्लासेस केले 3 महिन्यानंतर. त्या क्लासचा खूप चांगला फायदा झाला. जो सरांचा मॅथ्स मेन असतो त्याच्यामध्ये, मग त्याची बेसिकपासून जसं की पाड्यापासून सरांनी सुरुवात केली आणि खरंच बेसिकपासून सुरुवात झाल्यामुळे ते बाकीच्या पुढचे जे एक्झाम्पल असतात ते सॉल्व करायला सोपे जातात. आणि अवघ्या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी जे नॉलेज दिलं त्याच्यावरच मी पहिली भरती दिली. पण पहिल्या भरतीला 1-2 मार्कांनी कट केली. पण त्याच्यानंतर नेक्स्ट भरती फॉरेस्टची निघाल्यानंतर त्याचा फायदा झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे एक्झाम गेली. त्यानंतर फिजिकल झालं आणि ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. मग खरंच इथे यायचं असेल तर बेसिकपासून सुरुवात घेतल्यामुळे आपल्याला हार्डली पुढे म्हणजे चांगले पोस्ट मिळू शकतात. बघा, आपल्यासमोर जे नवरा बायको मिस्टर अँड मिसेस बसलेत. दोघांनी पोस्ट मिळवलेत. दोघांनी अत्यंत कठीण परिस्थितीवरती मात करत त्यांनी एक घवघवीत यश मिळवलेलं आहे. यांच्याकडून आदर्श घेऊन ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की माझी परिस्थिती नाही किंवा मी करू शकत नाही, तर ह्या दोघांचा चेहरा आठवायचा. यू कॅन डू इट. आपण जर ठरवलं तर आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो. तर ही आपली एक छोटीशी मुलाखत होती. प्रत्येकाने मुलाखत बघावी. थँक्यू सो मच.